नमस्कार मंडळी. मज्जा येते ना तुम्हाला? जगात कितीतरी कर्तृत्ववान महिला आहेत, पण त्यातल्या एकदम सिलेक्टिव्ह अशा मी सिलेक्ट करतेय. आणखीन मग त्यांच्याबरोबर आपण सगळे गप्पा मारतोय. तर आज पण अशीच एक कर्तृत्ववान महिला घेऊन आली आहे मी तुमच्या समोर. कर्तृत्व अतिशय बलाढ्य आहे त्यांचं, पण महिला मात्र फारच नाजूक आहे. म्हणजे तुम्हाला बघून असं वाटणार नाही की या स्त्रीला दोन मोठी 12वीतली मुलं आहेत. स्वतःला मेंटेन करताना त्या काय करतात, आणखीन त्यांचं शिवाय त्यांचं जे करिअर आहे ते मॅनेज करताना त्या काय करतात, अशा बऱ्याच गोष्टी आपण आज त्यांच्याशी बोलायच्या आहेत. तर चला मग गप्पा मारायला सुरुवात करूया डॉक्टर शिल्पा विश्वास दाते यांच्याशी. हाय शिल्पा. हॅलो. हॅलो, नमस्कार. नमस्कार. हा जो आपला 8 मार्च पर्यंतचा आठवडा आहे, 1 पासून 8 पर्यंत, याच्यामध्ये कर्तृत्ववान महिलांचा सप्ताह असा मला माझ्या चॅनलवर करायची इच्छा होती. आणि मला असं वाटलं की डॉक्टर शिल्पासारखी व्यक्ती आपण आपल्या प्रेक्षकांना भेटवलीच पाहिजे. म्हणून मग आज इथे आलोय आम्ही. तर करायची गप्पांना सुरुवात. खूप छान. मला सिलेक्ट केलं हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि तुमच्याशी गप्पा मारायला मला नेहमीच आवडतं. नक्की सुरू करूया. थँक्यू सो मच. मला ना, म्हणजे आता सोशल मीडिया असल्यामुळे सतत सतत शिल्पा दाते बघून 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 मलाच कळत नाहीये की एवढी मोठी गायनेकोलॉजिस्टची प्रॅक्टिस आणि हा मेंटेनन्स स्वतःचा कसं काय तुम्ही करता. तुम्ही सुरुवात करा आणि तुम्हीच सिलेक्ट करा आधी काय सांगायचं आणि नंतर काय सांगायचं, आणि सांगा आम्हाला. थोडक्यात मी नेहमी सांगते सगळ्यांना की तुम्हाला एखादी गोष्ट करायची इच्छा असेल तर तुम्ही त्यासाठी वेळ काढता, आणि तुम्हाला एखादी गोष्ट टाळायची असेल तर त्यासाठी तुम्ही 1000 किंवा लाखो अशी एक्सक्युजेस देता. तर बेसिकली मला स्वतःला फिट ठेवायला खूप आवडतं. मग त्यासाठी मी पहाटे उठू शकते, मी दिवसा, रात्री, उन्हात तान्हात, डोंगरात कुठेही व्यायाम करू शकते. तुम्ही माझे व्हिडिओ बघताच आहात. Yes. मला दिवसाचं असं काही ह्याच वेळेस एक्सरसाइज झाला पाहिजे असं काही नाही आहे. स्पेशली मी गायनेकोलॉजिस्ट आहे, माझी इमर्जन्सी ब्रांच आहे, त्यामुळे माझं असं फिक्स शेड्यूल असं काही नसतं. आणि तुम्ही ठरवलं आहे तसंच होईल ह्याचीही काही गॅरंटी नसते. पण मी एवढं माझ्या मनाशी ठरवलंय की अख्ख्या दिवसातल्या ज्या आपल्याला 24 तास मिळतात त्यातला 45 मिनिटं ते 1 तास हा स्वतःच्या तब्येतीसाठी, स्वतःच्या आरोग्यासाठी हा द्यायचाच म्हणजे द्यायचा. क्या मग बात तो है. काय सकाळचाच असला पाहिजे असं काही नाहीये. तर त्याच्यामुळे मला दिवसात जेव्हा वेळ मिळेल, अगदी कधी दुपारी मिळतो किंवा अख्खा दिवस जर खूप हेवी गेला तर मी रात्री सुद्धा पळायला जाते किंवा मी रात्री सुद्धा जिम मध्ये जाते. आमच्या काही काही रन्स तर रात्री सुरू होतात. तर त्याच्यामुळे माझा दिवसातला 24 तासामधला मी असा एक पण ठेवलाय की ऍटलीस्ट 45 मिनिट्स फॉर माय हेल्थ, फॉर माय फिटनेस. आणि जर रेग्युलर तुम्ही शेड्यूल विचाराल तर पहाटे जर तुम्ही प्लॅन केलात कुठल्याही ऍक्टिव्हिटी तर शक्यतो त्या दिवशी तेव्हा आमची ओपीडी नसते, ओटी नसते. अगदीच एखाद दिवशी इमर्जन्सी काही आली तर ती आम्ही ऍडजस्ट करतो. पण अदरवाईज पहाटे 4-4:30ला माझे सगळ्यांनी तुम्ही व्हिडिओ बघितलेत, मी 4ला पळायला सुरू करते. मग आमचं 20 किलोमीटर, 25 किलोमीटर, 30 किलोमीटर जे काही अंतर असेल ते आम्ही पूर्ण करतो. आणि ते करून मला 7:30च्या आत घरी यायचं असतं, कारण माझ्या मुलांना अकॅडमीला पाठवायचं असतं. त्यांचा ब्रेकफास्ट, माझ्या नवऱ्याचा ब्रेकफास्ट, माझा ब्रेकफास्ट करून मी 8:30 वाजता बरोबर ओटीला जाते. मग माझ्या ओटीच्या सर्जरी संपवून, माझी ओपीडी संपवून, अख्ख्या दिवसाचं माझं काम एकदम असं व्यवस्थित प्लॅन मी केलंय आणि जेवढं शक्य आहे तेवढं मी ते फॉलो करायचा प्रयत्न करते. अरे बापरे, मला ऐकूनच दडदडतंय. पण कमाल आहे. आणि या महिला सप्ताहामध्ये महिला दिनाच्या आधी महिलांसाठी हा संदेश खूप छान दिला शिल्पा तुम्ही. कारण स्वतःसाठी खरंच बायका 45 मिनिटं सुद्धा काढत नाहीत. म्हणजे मी असं नाही म्हणणार की त्यांना एक्सरसाइज करायचा कंटाळा येतो म्हणून काढत नाहीत, किंवा त्यांना त्या काही फिटनेस फ्रिक नसतात कधी कधी म्हणून काढत नाहीत, असं नाही. पण त्या स्वतःला प्रेफरन्स देतच नाहीत आयुष्यात, खरंय. असं मला वाटतं. आणि हे ऐकून तरी आता मला असं वाटतं की जेवढे आपले प्रेक्षक आहेत त्यातल्या सगळ्यांना असं जाणवेल की नाही, 24 तासाचा दिवस आपल्यासाठी नाही, आपल्यासाठी तो 23 तासाचा आहे आणि 1 तास आपलाच आहे. राईट? ओके. मग आता मला सांगा, गायनेकोलॉजिस्ट म्हणून लाईफ कसं सुरू झालं, कसं वाटतंय, आणि काय बऱ्यापैकी अनुभव आले असणार, तर त्याच्याबद्दल सांगूया का प्रेक्षकांना? नक्कीच. ओके. मी सुरुवात केली ती सिव्हिल हॉस्पिटल, गव्हर्नमेंट हॉस्पिटल जे आपलं आहे तिथे.
तर मला सगळे म्हणायचे की तुझ्याकडे 3 हॉस्पिटल आहेत तर तू गव्हर्नमेंट हॉस्पिटलला का काम करतेस. तर माझी इंटर्नशिप इथे सांगली सिव्हिलला झाली आणि त्यावेळेस मला कळलं की इथे खूप गरीब लोक आहेत आणि त्या प्रपोर्शनेटली तिथे काम करायला डॉक्टर फार रेडी नसतात. अच्छा. कारण इतके वर्ष तुम्ही अभ्यास केल्यानंतर डेफिनेटली तुम्हाला जे काही तुम्ही कष्ट केलेत तर ते तुम्हाला पैशांच्या स्वरूपात परत मिळावे अशी प्रत्येक डॉक्टरची इच्छा असते. बरोबर. पण मी थोडंसं स्वतःला त्यापासून दूर ठेवायचा प्रयत्न केला आणि मी जवळजवळ 13 वर्ष सिव्हिल हॉस्पिटल इथे गरीब रुग्णांना मला जे काही स्किल अवेलेबल होते तर ते माझ्या परीने द्यायचा पूर्ण प्रयत्न केला. आणि तिथे खूप चॅलेंजिंग मला एक्सपिरियन्सेस मिळाले कारण ते एकच रेफरल सेंटर आहे. अख्ख्या सांगली डिस्ट्रिक्टमध्ये जिथेही कुठे कॉम्प्लिकेशन होतं ते सर्व पेशंट आपल्या सांगली सिव्हिलला रेफर होतात आणि तिथे सगळा बॅकअप आहे. म्हणजे आपल्याकडे आयसीयू आहे, आपली स्वतःची ब्लड बँक आहे, 24 तास आपल्याकडे आयसीयूच्या फॅसिलिटी, सर्जरीच्या फॅसिलिटी आणि न्यूनेटल इंटेन्सिव्ह केअर युनिट. तर त्याच्यामुळे खूप चॅलेंजिंग केसेस करायला मिळाल्या. म्हणजे अगदी मरणाच्या दाढेतून त्या स्त्रीला बाहेर काढणं, ज्यांना झटके आलेले असतात किंवा अतिरक्तस्राव झालेला असतो, प्लॅसेंटा प्रिव्हिया सारख्या चॅलेंजिंग केसेस, अशा खूप छान छान केसेस करायला मिळाल्या आणि त्यामुळे सर्जिकल एक्सपिरियन्स आणि कॉन्फिडन्स खूप वाढला. आणि त्यानंतर माझी रत्नागिरीला ट्रान्सफर झाल्यामुळे मला तिथे जाणं शक्य नव्हतं आणि 2 वर्षापूर्वी मी सिव्हिलचा जॉब सोडला. पण सिव्हिलमध्ये जे काही मला एक्सपोजर मिळालं आणि जे काही हाय रिस्क केसेस मी मॅनेज केल्या ते माझ्या आता प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये मला खूप मदत करतात. आणि अगदी गरीब स्तरातील महिलांशी जोडलं गेल्यामुळं जी एक एम्पथी म्हणतो किंवा एक जे कॉम्पॅशन म्हणतो तर ते खूप जास्त मला माझ्या प्रॅक्टिसमध्ये इम्प्लिमेंट करायला मिळालं. त्यांच्या खरंच काय गरजा आहेत किंवा त्यांना काय आपण देऊ शकतो तर हे मला जास्त चांगल्या प्रकारे कळलं आणि तो मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये इम्प्लिमेंट करायचा परोपरीने प्रयत्न करते. अरे वा, किती छान. म्हणजे डॉक्टर्स सगळेच होतात जे डॉक्टर आहेत ते. हां, त्यांना तुम्ही म्हणालात तसं खरोखरच एक छान हॉस्पिटल किंवा रिटर्न बॅक त्यांचे कष्ट पैशाच्या स्वरूपात हे त्यांना खरंच अपेक्षित असणार, हे नक्की माहिती आहे. हे माहिती असताना सुद्धा तुम्ही सिव्हिल हॉस्पिटल प्रिफर केलं असं मी म्हणेन, आहे ना. तर त्याचा तुम्हाला हा उपयोग झालेला तुम्ही सांगितलातच, प्रश्न नाही. पण त्याच्यापेक्षा सुद्धा त्याच्या मागची जी वृत्ती आहे ना ती आमचे प्रेक्षक जास्त अप्रिशिएट करतील असं मला वाटतंय. म्हणजे असं नाही की मी डॉक्टर झाले आता माझं काम संपलं, आता मी माझ्यासाठी जगणार, असं नाहीच केलं तुम्ही. किती छान, मला Thank you. फार कौतुक वाटलं. एनिवेज, आता इमर्जन्सी तुम्ही म्हणालात की तुमचं काही असं टाईट शेड्यूल असत नाही ठरलेलं, इमर्जन्सी येतात वगैरे. तर असे काही अनुभव आलेत का की तुम्हाला एक्सपेक्टेड असणारा रिझल्ट मिळाला नाही आणि मग त्याचा तुम्हाला खूप त्रास झालाय किंवा तुम्हाला असं वाटलंय की अरे 2 मिनिटं मला उशीर झाला, असं कधी काही झालंय का आयुष्यात? एक खूप छान गोष्ट काय झाली की वरती घर आणि खाली हॉस्पिटल हा. हे गायनेकोलॉजिस्टच्या लाईफ मधलं एक मिळालेलं वरदान म्हणू. हा. कारण कसं असतं की जेव्हा आपण एखादी पेशंट लेबरमध्ये येते म्हणजे डिलिव्हरीच्या कळा घेऊन येते तर तिची डिलिव्हरी कधी होणार हे अगदी त्याच क्षणी प्रेडिक्ट करणं खूप अवघड असतं. मग कधी पटकन होते, कधी खूप वेळ लागतो आणि त्यामध्ये काही काही गुंतागुंती सुद्धा होऊ शकतात. तर अशा वेळेस तुम्ही जर 2 मिनिटात तिथे पोहोचू शकत असाल तर त्यासाठी चांगली गोष्ट डॉक्टरसाठीही नाही आणि मला वाटतं पेशंटसाठीही नाही. आणि त्याच्यामुळे आमचं नवीन हॉस्पिटल होऊन सुद्धा मी माझं घर आणि माझं जुनं गायनॅकचं हॉस्पिटल इथेच ठेवलं. कारण मला माहिती होतं की जर पेशंटच्या जवळ तुम्ही राहू शकला आणि त्याला वेळोवेळ जर चांगल्या प्रकारे मॉनिटर करू शकलात तर त्याचं आउटकम नक्कीच चांगलं मिळतं. आणि त्याच्यामुळे मला हे खूप बेनिफिट मिळतं की आलेली प्रत्येक पेशंट मी वेळोवेळी जेव्हा खूपच कॉम्प्लिकेटेड असते तर त्यांच्यावरती चांगलं निरीक्षण ठेवणं, त्यांचा प्रोग्रेस कसा होतोय ते बघणं किंवा काहीही कॉम्प्लिकेशन वाटलं तर मी 2 मिनिटात तिथे पोहोचू शकते. तर त्याच्यामुळे खरंच हे माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे आणि माझ्या परीने पूर्ण माझे जो काही वेळ आहे तो द्यायचा पूर्ण प्रयत्न करते. आता बरेचदा असं होतं की मी रनिंगला गेले आणि पेशंट आली, मी बरेचदा माझ्या रन्स, माझ्या सायकलिंगच्या इव्हेंट सोडून परत आलेली आहे आणि त्याची आम्हाला सवय आहे. आम्ही असं प्लॅन करतो की 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्ही घरी पोहोचू शकाल अशाच एरियामध्ये आम्ही एक्सरसाइज करतो. त्यामुळे आम्ही फार लांब जात नाही आणि फार लांब गेलोच तर आमचा एक दुसरा खेळाडू, जसं माझ्या सासूबाई गायनेकोलॉजिस्ट आहेत त्यामुळे मी सांगलीच्या बाहेर जात असेल तर माझ्या पेशंटची हेळसांड होणार नाही याची काळजी माझ्या सासूबाई घेतात. त्यामुळे आमच्या दोघींची केमिस्ट्री एकदम छान जमलेली आहे. अरे वा, क्या बात आहे. डॉक्टर शोभा काळे ह्या सांगलीला सुपरिचित आहेत आणि त्यांना तुमच्यासारखी सून मिळणं आणि त्यांच्या कुटुंबाचा म्हणजे जो पाथवे आहे तो तसाच पुढे जाणं हे फार नशिबाची गोष्ट आहे. ही म्हणजे परमेश्वराचे या फॅमिलीवर असलेले ते
काय म्हणतो आपण, हात आहे तुमच्या डोक्यावर त्याचा, असं म्हणूया. बरं, मग तुम्ही सारखं म्हणता की आम्ही इथे पळतो, आम्ही एक्सरसाइज करतो. आम्ही म्हणजे कोण? तुम्ही दोघं? आता ऍक्च्युली आम्ही जेव्हा सुरुवात केली ना, तेव्हा मी आणि माझा नवरा डॉक्टर श्रीनिकेतन काळे, जे स्वतः ऑन्कोसर्जन आहेत आणि सांगलीतलं पहिलं आयर्न मॅन कपल हे म्हणून आम्ही दोघं फेमस आहे. तर जेव्हा आम्ही स्टार्ट केलं तेव्हा आम्ही एकत्र एक्सरसाइज करायचो. पण समहाऊ त्याला थोडी नी इंजुरी झाल्यामुळे मध्ये त्यांनी रनिंग बंद केलं होतं आणि त्यामुळे मी एकटीच वेड्यासारखी मध्ये 3-4 वर्ष पळत होते. पण लकीली आता त्याची इंजुरी खूप छान रिकव्हर झाली आहे आणि तो माझा रनिंग पार्टनर मला 2-3 वर्षानंतर परत मिळालाय. तर त्याच्यामुळे आम्ही हा जो शब्दप्रयोग होतोय तर तो आम्ही एकत्र पळतो, त्याच्यामुळे तो शब्दप्रयोग येतोय. किती छान ना. म्हणजे काही आपण जे जगात आता बघतोय ते नवरा बायको एकमेकांपासून पळतायत आणि तुम्ही दोघं एकत्र पळताय. किती कमेंडेबल गोष्ट आहे. खूप छान, खूप छान. ठीक आहे, डॉक्टर स्वतः ऑन्को सर्जन आहेत, त्यामुळे त्यांची प्रॅक्टिस रो चाललेली आहे, आय नो दॅट. तर आणि तुमची तर आहेच, म्हणजे तुमच्याशिवाय काही पर्यायच नाहीये लोकांना. हे असंच चालू राहू दे, छान खूप वाढू दे, अशी छान सदिच्छा देते मी. आणि आता आपण तुमच्या फिटनेसकडे वळूया. त्याबद्दल काय सांगाल? आयर्न मॅन कपल होणं ही काही साधी गोष्ट नाही बाबा. तर तुम्ही सांगा आता त्याबद्दल. तर आयर्न मॅन हे काय आहे हे पूर्वी लोकांना माहिती नसायचं आणि आता बऱ्यापैकी त्याच्याविषयी अवेअरनेस निर्माण झालाय. त्याच्यामध्ये 3 सेगमेंट असतात. आपल्याला बॅक टू बॅक स्विमिंग, सायकलिंग आणि रनिंग असं करायचं असतं. तर जेव्हा आम्ही रजिस्ट्रेशन केलं तेव्हा भारतामध्ये ती इव्हेंट पहिल्यांदा होणार होती 2019 गोवा इथं. आणि आम्ही जानेवारीमध्ये रजिस्ट्रेशन केलं, पण आम्हाला दोघांनाही नीट असं प्रोफेशनल लेवल स्विमिंगही येत नव्हतं. सायकलिंग शाळेमध्ये जे काही सायकलिंग केलं असेल त्यानंतर आमच्याकडे सायकल सुद्धा नव्हती. रनिंग मात्र आम्ही अगदी पहिल्यापासून करत होतो आणि आम्हाला ते खूप आवडायचं, मजा यायची. गोव्याला जाऊन समुद्रात पोहायचं होतं, तर इथे आम्ही बऱ्यापैकी स्विमिंगचे धडे घेतले. एक टीचरही आम्हाला नेमले, कारण आम्हाला ब्रीदिंग टेक्निक माहिती नव्हत्या. तर वयाच्या 38व्या वर्षी आम्ही स्विमिंग शिकलो, सायकलिंगही शिकलो इन द सेन्स 2-3 किलोमीटर सायकलिंग चालवणं हे सगळ्यांना शाळेपर्यंत जाणं आणि परत येणं हे माहिती असतं. पण आता आम्हाला सायकलिंग करायचं होतं 90 किलोमीटर, म्हणजे इथून कोल्हापूरपर्यंत जायचं आणि तिथून परत सांगलीला यायचं. तर ते अंतर कापणं थोडं आमच्या दृष्टीने चॅलेंजिंग होतं, पण हळूहळू प्रॅक्टिस करत आम्ही ते 90 किलोमीटरचं अंतरही पार करायला शिकलो. रनिंग हा विषय जेव्हा येणार होता तर तो दुपारच्या 1:30 ते 2च्या सुमारास उन्हात ते सुरू होणार होतं, कारण ही इव्हेंट सुरू होते सकाळी 7 वाजता आणि पहिलं 1 तास आपलं स्विमिंग होतं, त्याच्यानंतर 4 तास आपलं सायकलिंग होतं आणि रनिंग सुरू होतं ते गोव्यामध्ये भर दुपारी 1-1:30च्या सुमारास. तर मग आम्ही प्रॅक्टिस सुरू केली की दुपारी पळायचं. मग फक्त आम्हाला रविवार हा एकच दिवस मिळायचा, कारण बाकीच्या दिवशी आमचं पूर्ण काम असल्यामुळे, वर्किंग अवर्स असल्यामुळे दुपारी पळणं काही पॉसिबल नव्हतं. मग रविवारी मात्र आम्ही दुपारी भर 12, 12:30, 1-1:30च्या सुमारास पळायचो. खूप टायरिंग होतं, कारण सकाळी फ्रेश एअरमध्ये पळायची सवय होती आणि त्याच्या आधी ऑलरेडी तुम्ही खूप एक्झॉस्टेड असणार आहे. त्यामुळे आम्ही प्रॅक्टिस करताना आधी थोडं सायकलिंग करा 50 किलोमीटर आणि मग रनिंग करा, किंवा आधी थोडं स्विमिंग, सायकलिंग करा आणि मग रनिंग करा. तर अशा प्रकारे ती प्रॅक्टिस सुरू केली आणि देवाच्या आशीर्वादाने आमच्या दोघांचं सुद्धा आयर्न मॅन सांगलीचे पहिलेच आम्ही कपल आणि डॉक्टर कपल आणि पहिल्यांदाच आम्ही भाग घेऊन ती स्पर्धा पूर्ण करू शकलो, त्यामुळे खूप आनंद झाला. त्यानंतर मात्र थोडं अल्ट्रा रनिंग, म्हणजे एनिथिंग मोर दॅन 42 किलोमीटर्स. एक मॅरेथॉन हा शब्द आपण सगळ्यांनी ऐकलाय, तर मॅरेथॉन म्हणजे 42 किलोमीटर हे अंतर असतं आणि त्याच्यापेक्षा जर जास्त अंतर तुम्ही पळत असाल तर त्याला अल्ट्रा रनिंग म्हणतात. मग त्यानंतर आम्ही थोडं अल्ट्रा रनिंगकडे वळलो. मग त्याच्यामध्ये हिल रन असतात, म्हणजे तुम्हाला डोंगरातून पळायचं असतं, किंवा ट्रेल रन असतात, म्हणजे जिथे टार रोड नसतो पण एखादा किल्ला, डोंगर, जंगल ह्यातून पळायचं असतं. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या, मग त्यात कधी नाईट रन्स असतात, म्हणजे तुमची रन रात्री सुरू होते 12 वाजता. डेझर्ट रन असतात, तर मी बॉर्डर रन केली आहे 100 किलोमीटरची, जी जैसलमेरला असते. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे रनिंग इव्हेंट. त्यानंतर साऊथ आफ्रिकेला कॉम्रेड्स म्हणून एक हिल मॅरेथॉन असते, जगातल्या अतिशय डिफिकल्ट मानल्या जाणाऱ्या स्पर्धांमधली एक. तर ती बॅक टू बॅक, म्हणजे एकदा अपहिल आणि एकदा डाऊनहिल अशी मी 90 किलोमीटरची रेस पूर्ण केली. तर अशा प्रकारे वेगवेगळे चॅलेंजेस पूर्ण करत आता इथपर्यंत आम्ही पोचलोय. क्या बात है, क्या बात है. नाही शिल्पा, काही म्हणजे कौतुक करायला सुद्धा शब्द नाही येत, नाही का? कारण काय, काहीच तुम्ही नॉर्मल काही केलेलंच नाहीये. खरंच नाही, म्हणजे कौतुकाच्या पलीकडच्या गोष्टी आहेत त्या. नुसतंच फिटनेस असणं, आणखीन इतकं सगळं करणं,
हे काही येऱ्या गबाळ्याचं काम नाहीये. त्यामुळे आज मला असं वाटतंय की माझ्या सगळ्या प्रेक्षकांना मी तुम्हाला भेटून जगातलं एक उत्तम काम केलेलं आहे मी आज. म्हणजे तुम्ही सुद्धा आता एखाद्या छोट्याशा मुलीसारख्याच वाटताय, तर तशा ज्या मुली आहेत त्या मुलींना तुम्हाला बघून ही इन्स्पिरेशन ऍब्सोल्युटली मिळणारच निश्चित, छान. की हे करायलाच पाहिजे आणि हे खरंच करायला पाहिजे. त्यात काही वाद नाही, सोपं नाही आहे हां, पण तुम्ही ते केलं. त्यामुळे या कर्तृत्ववान महिलांच्या सप्ताहामध्ये इतक्या फिट्ट बसलात ना तुम्ही, की मला माझंच कौतुक वाटतंय की मला तुमचं नाव आठवलं हे करण्यासाठी. एवढ्या तुमच्या प्रचंड बिझी स्केड्यूलमधून तुम्ही एवढा वेळ दिलात, एवढी छान माहिती दिलीत. त्यामुळे मला किती आनंद झालाय ते मला नाही सांगता येत आहे, पण लोकांना मात्र आपला हा व्हिडिओ बघून खूप छान वाटणार आहे. सो आय एम व्हेरी मच थँकफुल टू यू. थँक्यू सो मच. येस. मंडळी ही तुम्हाला समोर दिसतात ना भिंतीवर सगळी सर्टिफिकेट्स आणि मेडल्स आणि त्याच्याशी खूप गर्दी आणि गच्च गच्च इतकं की त्याला भिंत पुरत नाहीये. आणि तुम्हाला असं वाटलं असेल की आता त्या म्हणाल्या की आम्ही दोघं, पण आम्ही दोघांचं हे नाहीये बरं का, हे एकट्या डॉक्टर शिल्पा यांची मेडल्स आणि यांची सर्टिफिकेट्स आहेत. म्हणजे त्यांनी आयुष्यात काय केलं असेल ह्याची आपल्याला निश्चित कल्पना येते. त्यांनी जे सांगितलंय ना त्याच्यापेक्षा खूप जास्त येते हेही लक्षात येते. तर आता जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल सगळे, त्यावेळेला तुम्हाला तो नक्की आवडणार आहे, त्यात काही वाद नाही. पण कमेंटमध्ये तुम्हाला नक्की काय काय वाटलं हा व्हिडिओ बघून हे मला जरूर सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेवट करायला हवा ना, 222